नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डीएसके स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये सरचं स्वागत आहे आणि ही आहे आमची शिवानी। पप्पा बघा बसून मला नुसते पाडायचा विषय नाही चालू, पण इथे काहीतरी विषय चालू होता म्हणून मी गेले आणि थोडा काळा दिसतोय म्हणून मी कॅमेरा इकडे तिकडे फिरवतोय, कारण संध्याकाळचा टाइम आहे आणि लाईट इकडे आहे आणि इकडे लाईट आहे फक्त। आणि इकडे बघा मागं मम्मी बसलेली तुम्हाला दिसते, मागं कानामध्ये हेडफोन। पप्पा दिसणार नाही, पप्पा खाली पाय करा पप्पा खाली पाय करा तुम्ही। आमच्या घरामध्ये असंच आहे सगळं। तर आता मी बनवणार आहे बिर्याणी आणि मस्त बिर्याणी तुम्हाला बघायला भेटेल। बिर्याणी बघायला यायची आणि बिर्याणी डीएसके च्या हातची बिर्याणी वाव, स्वर्गात पण भेटणार नाही खायला, एवढी खतरनाक। आज कार्यक्रम फेल आणि सगळं टांगा घोडे पलटी टांगा पलटी घोडे परार असा कार्यक्रम होणार। त्यांनी बिर्याणी केली ना, मम्मी पप्पा खात नाहीत, आम्ही दोघं खातो बस। अजून त्या बिर्याणी सोबत काय करायचं असतं तुम्ही? रायता बनवतो, पण मी रायता नाही बनणार, फक्त बिर्याणी रायता। चेहरा थोडा काळा दिसतोय, थोडा ऍडजस्ट करून घ्या। माझा नाही दिसत। आता मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात। मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही तुमच्या समोर काय दिसतंय, हे बघा, हे आमचं माईकचं बॉक्स आहे आणि तुम्हाला सांगतोय माईकचं बॉक्स का आहे, कारण आता माईक लावून व्हिडिओ काढणं चालू आहे। हा बघा, बटाटा, गाजर, टोमॅटो, शिमला मिरच, फ्लावर कोबी, कांदा आणि लिंबू, किती भारी आहे, मस्त एकदम, आणि कोथिंबीर। आणि आता शिवानीला तुम्हाला सांगतो, आज अचानक मध्ये म्हणजेच आमचं जे म्हणजे तिसरा जो आहे, तर त्यांना आज बिर्याणी खायचं इच्छा झाली, डोहाळे म्हणतात त्याला, तर ते डोहाळे लागल्यासारखे बिर्याणी खायचे डोहाळे चालू झाले यांना। घरची बिर्याणी खाऊ वाटली, घरची म्हणजे बाहेरची आम्ही खात नाही। एक तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहेत आणि प्युअर व्हेजिटेरियन असल्या कारणास्तव आम्हाला आज बिर्याणी बनवायला लागतीये। आणि तुम्हाला छोटासा कमी आवाजात मम्मीचा आवाज येत असेल कदाचित, कारण आता माईक लावल्यामुळे काय माहित कुठे ठेवलाय, आणि त्यामुळे आता आम्ही मिक्स नाही झाला, गडबड घोटाळा। हा, आणि आता त्याच्यामुळे आम्हाला आज बिर्याणी बनवायची इच्छा झाली। आणि हे सगळं कट केलं कोणी केलंय, याचं श्रेय कोणाला जातंय? कुणाला जातंय? तुम्हाला। हा, असं हे मीच केलं म्हणायचं, अर्ध काहीच नाही, अर्ध नाही, 50 नाही, पूर्ण नाही, हे सगळं मी केलेलं आहे मित्रांनो। आणि आता हे कट केलेलं आहे, तिकडे राईस टाकलेला आहे। आता राईस झाला की कसं काय, कमेंट मध्ये एकदा सांगा की उद्या आपल्याकडे ग्रहण लागणार आहे का, म्हणजे मला सतर्क करायला। आता हा व्हिडिओ उद्या सकाळी पाडणार आहे 1-1:30 वाजता, आणि मग तुला काय उपयोग आहे त्यात, ते ग्रहण आपण कालच्याच व्हिडिओ मध्ये बोलायला पाहिजे। आणि ऑलरेडी आमोशा सुरू झालेली आहे आणि आता उद्या आमोशा आहे। तर ते जाऊ द्या, आमची बिर्याणी बघा एकदा शेवटपर्यंत कशी होती आणि सगळ्यांना आवडते का नाही। अरे काय, सगळ्यांना आवडते का नाही यांचं वेगळंच चाललेलं असतं, यांचं वेगळं चालू आहे, जोर जोरात गाणे वाजते। आणि का मम्मी आलेली आहे, मम्मी बघा वेगळंच असतं। काय चाललंय तुमचं? आणि हे बघा ना, मी काय आणलंय मला खायला, कडाकडा मला काही पण खाऊ वाटतं, सारखं हे माग ते माग, मी सारखं काही ना खाण्याच्या बाबतीमध्ये शिवानी आता नुसती हावऱ्यावानी करते। मला काही पण येऊ द्या, मला कमीच पडतं अक्षरशः, म्हणजे मला लिंबू खूप आवडतं पण मी खाऊ शकत नाही। मी लिंबू खाऊ शकत, तुझा आवाज मी त्यात जात नसेल मला नाही वाटत, कारण आमच्या दोघांचं माईक मुळे जाते। आणि आता हे सगळा विषय चालू आहे, थोडं आवरलं का थोड्या वेळात तुम्हाला लगेच भेटतो मी 2 मिनिटात। ओके, तोपर्यंत व्हिडिओ लास्ट करा, म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप नका करू, थोडी मजा येईल। आज रेसिपी व्हिडिओ टाकतोय चॅनलवर या। आणि आज पहिली गोष्ट म्हणजे हे ग्रहण वाटतं उद्या, मग मी काय सांगते, आपली तर नाही, पण वाटतं आपली तर नाही पप्पा म्हणले, तरी पण आपण एकदा ब्राह्मण देव असतात ना, त्यांना कॉल करू, ते काय विचारते वाटतं। आता तुम्हाला मित्रांनो थोड्या वेळात भेटतो मी, जास्त व्हिडिओ लंबा नाही करता, कारण रेसिपीला छोटाच करणार आहे। आणि सगळ्यांना दोघांना आवडते का नाही हे पण बघायचं आपल्याला, त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप नका करू आणि कंटिन्यू करा व्हिडिओ। ओ हे असं काय करायला लागले तुम्ही, मिश्रण सगळ्यांचं? मिश्रणच करावं लागतं, मिश्रण केल्याशिवाय भाजी लागत नाही, तुम्हाला सांगतो मी। मिश्रण केलं ना तर भारी टेस्ट येते। आणि आता हे बघा, हे सगळं मिक्स केलंय आणि आता ह्याच्यात फ्लॉवर पण टाकलेला आहे, हे पण टाकलेलं आहे। धुवून घ्यायचं वाटतं, धुवून नाही घ्यायचं ते, नाही का? तुम्ही फक्त बघत जा मी पुढे काय करतोय। ओके, काय करता बघावं लागेल। कोणी नाही खाणार तुमच्या हातची बिर्याणी, बघा ना तुम्ही कोण कोण खाते कोण कोण नाही, पुढे तुम्हाला माहित पडेल। लास्ट पर्यंत बघू कोण खाते, मी तर नाही खाणार, म्हणजे नाही खाणार, बघा ना, कारण तुम्ही त्यात दही टाकणार आहे ना।
दही माझं फेवरेट आहे. हा तुमचं आहे फेवरेट. तुम्हाला जे आवडतं ना, तुम्हाला असं वाटतं जे मला आवडतं ना ते सगळ्यांनी खाल्लं पाहिजे, पण जे बाकीच्यांना आवडतं ना ते पण तुम्ही आणि खाता आता कधी कधी. फक्त कांदा सेपरेट काढतो मी. कांदा आपल्याला थोडा फ्राय करून घ्यायचा आहे, थोडा तव्यावरती हा फ्राय का? करून घ्यायचा कांदा, कारण कांदा फ्राय केल्याशिवाय मजा येणार नाही. हा का, ठीक आहे. आणि हे नाही, तुम्ही कांद्यासोबत काय काय फ्राय करून घेणार आहेत? आता याची मजा जी आहेत ना तुम्ही, आता मी काहीच फ्राय करून घेणार नाही बाकी. हा. हे सगळं असंच आहे. याला मी पाण्यामध्ये थोडं हे करायला टाकाल आणि ह्याच्यात बघा आता थोडी कोथिंबीर टाकतोय. हा. कोथिंबीर भरपूर कापलेली मी. आणि आपला मसाला कुठे? बिर्याणी मसाला हां तो पुढं असेल. नाही, तिथंच आहे, साईडलाच आहे. हा हा 2 मिनिटात का पुश करून टाकू. ओके. आता ते काय आता हा फोडता? आहे खानदेशी बिर्याणी मसाला. ॲडव्हर्टाईज नाही करत आहे, बिर्याणी मसाला आहे सरळ सरळ. आता हा याच्यात टाकतोय मी असा. हा ओके. फ्राय नाही करायचा आहे, हा. पुढंच काही करायचं नाही याला. अरे फ्राय करायला पाहिजे होता तो. खरं तुम्ही माझ्या बघत असंच जा. करता दरवेळी. आणि हा म्हणून खाऊ वाटत कचरा. नाही. ते खिचडी आपलं ते राईस बघा टाकले खाली लागते नाही तर सगळं बॉम्बच व्हायचं. पाणी ना आटलं का त्यातलं पाणी? आणि आता ह्याच्यात मी टाकणार आहे थोडंसं चवीप्रमाणे लाल तिखट. थोडंसं नाही, जास्त टाका. बस का? हा टाका हे अजून. मला कळत नाही, मला अंदाज समजत नाही आता. टाका अजून थोडं. ते बरंच टाकावं लागतं तेव्हा त्याची टेस्ट लागते. बरं झालं. आमची चार्जिंग संपली. आयफोन एवढी हळद. आयफोनचं लय अवघड काम आहे बाबा. कशासाठी घेतला काय माहिती, चार्जिंग करायसाठीच घेतला काय माहिती. आता ह्यात लिंबू पण टाकतात. दही लिंबू उलट्या करेल बरं. सगळेच उलट्या करते. एवढा आंबट नका करू. आता हे दही आहे. पहिलंच आपल्या घरात दुख नाही आलं. थोडं मिल्की फ्लेवर यासाठी दही आहे. पुश करा, तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. सगळं मिक्स करतो. आता हे बघा असं काहीतरी केलेलं आहे मी. त्यांना माहित नाही बरं मी व्हिडिओ काढते म्हणून. ती कसे डोकं बघते. बघा मित्रांनो, कसं माहिती का, तिला जरी वाटलं माहीत नाही, पण माझ्या इथं खिशाला माईक लावलेलं आहे. कारण मी फूड जे व्हिडिओ काढत होतो मला त्याच्या फुल प्लॅनिंग मध्ये होतो मी. आणि इथे काय झालं माहिती का, सगळ्या भाताचा चिखल केला आहे मी, कारण त्या भातानं गाळ झाला माहिती तुला. आता अरे यार तुम्हीच बोलले पाणी टाक म्हणून. माझ्याकडे काय गलती आहे? काय पाणी टाकून काय नाही. एवढा फुल गॅस केलाय वरून. त्याला बळच गाळ पाटाला आटीनं चाललंय पाण्याला. हा आटीनं चाललंय. मला एक म्हणायचंय, तुमचं लग्न झालंय बरोबर आहे का? हा तुम्हाला बायको आहे बरोबर आहे, तुमच्याकडे आई पण आहे बरोबर आहे. मग हे असले चाळे कमी करत असतो तुम्ही कधी? चाळे नाही म्हणत ते, कधी आडीनळीला माणसाला आलं पाहिजे गोष्टी. तुम्ही तुम्हाला काय शिकता वाटतं का? सांगा बरं कमेंट तुम्ही मध्ये. शिकता का? हा नाही, पण मला चाळे हे शब्द पटला नाही तो आम्हाला. बरं सॉरी, ठीक आहे. म्हणजे नवऱ्याला असं म्हणते का? पण मला काय म्हणायचं, नवऱ्याला आडम नाही मला तसं नव्हतं. सॉरी, तसं नव्हतं मला बोलायचं. पण मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही काऊन करत असता बरं हे. मी आहे ना करायला, मला सांगत कसं असतं जा. माहिती का शिवानी, काही गोष्टी आता हे बघा मी अशी इथं बसून ठेवले. मग आता मी आल्यापासून बसलेले बरं का. काही गोष्टी स्वतः करून बघितल्या पाहिजे, त्यावेळेस माहित पडतं की काय गोष्टीचा त्रास होतो, काय गोष्टीचं काय होतं, काय गोष्टीचं काय होतं. ह्या गोष्टी करून बघितल्या पाहिजेत. मला असं एवढं हाय बरं का. खरंच प्रत्येक नवऱ्याने म्हणजे किंवा माणसं, नवऱ्याने नाही किंवा स्त्री असू किंवा पुरुष असू, दोघांनाही समान कार्य पाहिले करता पाहिजे आलं सगळ्या पाहिजे. गोष्टी की आपल्या माणसाला काय तकलीफ होत असं या गोष्टीपासून. काय एवढं आहे की समजून घेणारा नवरा खरंच भेटणं नशिबानेच असतं. कारण प्रत्येक गोष्ट करणं म्हणजे कधी कधी त्यांना शॉक पण आहे बरं का जास्त करायचा, आणि कधी कधी त्यांना मदत म्हणून पण करू वाटतं मला, नाही का? बरोबर आहे का? काय खरंच म्हणते? असतं माझं. मला मदत म्हणून पण करू वाटतं कधी कधी. कधी कधी मला shock म्हणून. माझ्या हातचं बी खाऊ वाटतं. नाही का, हातचं पण खाऊ वाटतं. असा विषय होतो. म्हणजे विषय आणि हे बघा, मी एक ग्रेव्ही ह्या टाईप मध्ये अशी बनवून ठेवली. याच्यामध्ये दही टाकलेलं आहे मिक्सअप एकदम.
आता मी याला मस्तपैकी त्यात फ्राय बेसन करणार आहे. पीठच टाकल्यासारखं वाटतं. नाही आता मी याला मस्तपैकी फ्राय करणार हा आहे का? तेलात, मग तुम्हाला माहित पडेल कसं होतं कसं. हा का? लय भारी लागतं पण. मसाला ते टाकला ना तुम्ही सगळ्या गोष्टी. आता मी राईस आहे ना बाहेर काढून घेईन. ह्याच कुकरमध्ये परत मला रिवर्स प्रथा करायची, त्यासाठी पहिले राईस काढून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. मी तुम्हाला फक्त डिटेल सांगतोय, डिटेल दाखवत नाही, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा नाही झाला पाहिजे. त्या हिशोबाने मी तुम्हाला कमी दाखवतो. आता मला राईस काढून घ्यायचा आहे, मला कार्ड पाहिजे काहीतरी. माझ्याकडे सगळं साहित्य नसतंच कधीच अवेलेबल. असतं तुमच्याकडे सगळं असं, पण तुम्हाला सापडत नाही काही गोष्टी. आता तुम्ही हे बघा, नवरा खरंच नवरातून नवराच असतो. एक काम करणार पण 17 भांडे भरणार, याला म्हणते नवरा. नाही बरोबर भरणार आहे बाबा, का? नाही भरत, नाही भरी. इथं तो भांडे भरीत नाही, काही भरीत नाही. तुला काही त्रास देत नाही आता. तुम्ही थोडी ना घासून देणार आहेत मला. नाही मी भरीत बी नाही बघा. मी ऍडजस्टमेंट करू राहिलो, जिथे तिथे ऍडजस्टमेंट मध्ये बिर्याणी आहे आपली. हा तेच ना. आता काय म्हणले माहिती का, आता आता कुकर मध्ये भात शिजवला, नंतर म्हणते कडक फ्राय करायचं आहे का नाही. नाही आता मी ऍडजस्टमेंट मध्ये करतो सगळं. मला काय थँक्यू थँक्यू थँक्यू, धन्यवाद. मस्त असा भात शिजला का? ठीक प्रकारे शिजलेला आहे. लय चिखल झाला का त्याचा? नाही झाला जास्त. मी होऊनच येणार चिकन. तुम्ही असे कसं चिखल होणार नाही का. चला भेटतो तुम्हाला आम्ही डायरेक्ट आता हे बघा भात आहे बनल्यावर. हे बघू शकता तुम्ही, मस्त झालंय. तांदूळ कशाचा मस्त झालाय. मग गाळ थोडी झालं त्याचं, चांगलं तर झालंय. आता तुम्हाला डायरेक्ट खाण्याच्या टायमिंगला भेटतात नाही का, डायरेक्ट बनल्यावरच भेटतो. बघा आता कोण कोण खात आहे. मला नाही वाटत ते दोघं खाते म्हणून तुमच्या हातचा भात. तर मित्रांनो, फुल एनर्जी. इकडं 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 कुठून अहो कुठून, अहो जालन्यातून जालन्याची बिर्याणी का आली यायची. इकडे बघा, इकडे या, 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 पुढ्या 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 पुढ्या. आता या असा ग्रेव्ही कुठं बघायलाच भेटली नसेल. बघू दे इकडे, या असा ग्रेव्ही. हे बघा याला म्हणतात ग्रेव्ही. किती भारी ग्रेव्ही बनवली आहे. आणि अशी ग्रेव्ही बघा कुठं भेटते का तुम्हाला. बघितली का ग्रेव्ही अशी. आता ही ग्रेव्ही अशी बनवून घ्यायची. थोडी पातळ ग्रेव्ही आहे आणि आता तुम्हाला कळणच ग्रेव्ही मध्ये काय होणार आहे. आणि इकडे बघा मॅडम, भाषा आणली भाऊ तुम्ही. हा कुठून आणली भाषा. आमची भाषा लय जुनी आहे, Language. तुमचीच भाषा नवीन आली आहे. तुमची लँग्वेज चेंज झाली. आमची लँग्वेजच नवीन आली आहे. अशी कशी मग नवीन आली? आम्ही जे खातो ते एकदम ओरिजिनल मराठमोळी असतंय. तुमचं कसं आहे, हायब्रिड खायचं आणि वावरानं जायचं. बोलता तरी येतं का तुम्हाला? मग आम्हाला बोलता येत नाही. सांगा बरं मित्रांनो, मला बोलता येत नाही काय. कडकडे तळून द्या ना मला. मग असं काहीतरी भारी वातावरण चालू आहे. कडाकड्यासाठी मरमर चालू आहे मित्रांनो. हे असं खाऊ वाटतं मग. मला. अय्यो असं कसं खावं वाटतंय तुमची बिर्याणी कोणी खाणार नाही. मित्रांनो. I promise. हे बघूनच तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असेल, तर बाकीचं बघून किती भयानक वाटत. बघा तुम्ही लास्ट बघा आलोच 2 मिनिटात. तर मित्रांनो, आता बिर्याणी मस्तपैकी तयार झाली आहे. बघा अशी काहीतरी बिर्याणी तयार झालेली आहे. आणि खायला लागलेले ताट थोडं वाकडं बघा, कारण गरम आहे आणि एकदम कशी कशी झाली गरम गरम. खाऊन दाखवा जरा. मस्त आली का. पण मला आता म्हणायचंय, जन्नत. मम्मी खाणार नव्हत्या, पप्पा खाणार नव्हते. पप्पांनी दाखवले तुम्ही, पप्पा खाणार नव्हते. मग हे दोघं खायला कसे लागले. हा लेकाने त्याला खावं लागतं. आणि सुनानी केली असते तर नसते खाल्ली. सोनाला मिळते का? खाल्लीच नसते. हे बघा अशी बनवली व्हेज बिर्याणी. आणि तिला सगळ्यात जास्त मीच घेते. पप्पा कशी आहे, मस्त आहे का. सगळ्यात जास्त पण एकच केलंय. मला खोकला येतो आणि दही टाकलं. हे मागचे कपडे इग्नोर करा थोडेसे. हे आता कारण मला खायचे ना, मला देण्यात ते. खाऊ का, खाऊ का मी. काय लस लागले. फायनली मी खिचडी घेतली. तो हा शब्द होता ना, तुम्हाला कोणी खाणार नाही. मग काय खाणार मी आता आता. का खा लागली. तुम्ही केली खिचडी एवढी मोठी, तर मला खाणंच आहे. बिर्याणी बिर्याणी खिचडी हा नाही. ती बिर्याणी व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी आवडली तुला. खावाच लागलं. हा? बघते कोण आवडली, मस्त झाली. छान झाली का. त्यांनी कसं सगळे खाल्ले म्हणजे छानच झाली, मस्त झाली. हे बघा मी पण खातोय. या तुम्ही पण खायला या मित्रांनो. चला तुम्ही पण खायला या पटापटा.
भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने आता. बाकी तुम्हाला काय होईल ती घडामोडी तुम्हाला पुढे माहीत पडेल. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. तिथे आलोच.